नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. महाराष्ट्रातील आजच्या ताज्या ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपी शुभम खैरनारला 5 दिवसांची सीबीआय कोठडी. पुण्यातील मुख्याध्यापिका नीट पेपर फुटी प्रकरणात जाळ्यात. साताऱ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, वीज पडून मेंढपाळाचा मृत्यू. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू, भंडाऱ्यातही 1 बळी. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचे 10 पदरीकरण निधी अभावी रखडले. पेट्रोल डिझेल दरात पुन्हा वाढ, राज्यभर महागाईचा फटका. पावसाळी अधिवेशनात कामगार कायदा सुधारणा विधेयक येणार. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. राज्यातील दरडप्रवण 33 क्षेत्रांमध्ये प्रशासन सतर्क मोडवर. वसई किल्ल्यातील ऐतिहासिक चर्च धोकादायक अवस्थेत, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न. शिक्षक संघटनांचा पदोन्नती धोरणाविरोधात आंदोलनाचा इशारा. उधना भुसावळ मार्गावर 2 विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीत हालचाली वेगात. मान्सूनपूर्व पावसामुळे विदर्भातील अनेक भागात हवामान बदल. पुण्यात आरसीसी क्लासेस प्रकरणावर शिवसेनेचे आंदोलन तीव्र. बारामती पोटनिवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा. पिंपरी चिंचवडमध्ये भाडेकरू नोंदणीसाठी पोलिसांचा नवा नियम. नवी मुंबईत स्वच्छता अभियानावर प्रश्नचिन्ह, महामार्गालगत बेघरांचे ठाण. वसई पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी 14.98 कोटींचा प्रस्ताव. राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेवर नीट पेपर फुटीचा परिणाम होणार नाही, सीईटी सेल. मुंबईत पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींवर कारवाईची तयारी. महाराष्ट्रातील काही भागात इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता. IPLमध्ये विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात मैदानावर वाद चर्चेत. महाराष्ट्रात हवामान बदल आणि अतिवृष्टीमुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.